नमस्कार. कालच्या घसरणीनंतर आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि ती तेजी दिवसभर वाढतच होती. आज तेजी येण्याचं मुख्य कारण म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर FIIने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली आहे. आज FIIने जवळजवळ 1581 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 1360 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 513 पॉईंटने वाढून 85,186 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 143 पॉईंटने वाढून 26,053 वर बंद झालेला आहे. बऱ्याच काळानंतर सेन्सेक्स हा 85,000 आणि निफ्टी हा 26,000च्या वर बंद झालेले आहेत. आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 2.92% वर आहेत. BSE बँक इंडेक्स 0.57% वर आहे. BSE एनर्जी इंडेक्स 0.47% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 0.34% वर आहे. BSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.39% खाली आहे. आजच्या कामकाजाचा विचार केला तर निफ्टीच्या 50 पैकी 31 शेअर्समध्ये तेजी दिसून आलेली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: मॅक्स हेल्थकेअर 4.27%, HCL टेक्नॉलॉजी 4.23%, इन्फोसिस 3.68% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड 2.81%, कोल इंडिया 1.28%, मारुती सुझुकी 1.02% अशी घसरण आहे. एकंदरीत आजच्या दृष्टीने आजचा दिवस हा शेअर मार्केटसाठी चांगला गेलेला आहे. धन्यवाद.